नमस्कार, शुभ सकाळ. सोनल क्रिएशन्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा विषय मी असा निवडलाय की खूपच स्त्रियांना याला सामोरं जावं लागतं, इन्क्लुडिंग मी. सोशल मीडियावर अनेकदा खूप साऱ्या बॅड कमेंट्स केल्या जातात. मग यूट्यूबवर असेल, इन्स्टावर असेल, फेसबुकवर असेल, अगदी लिखाणावर असेल, दिसण्यावर असेल, कपड्यांवर असेल, वेगवेगळ्या प्रकारावर बॅड कमेंट्स केल्या जातात आणि लोक त्या बॅड कमेंट्सने फ्रस्ट्रेट होतात. सो हे खरंच गरजेचं आहे का हो फ्रस्ट्रेट होणं? आता मी काय करते तुम्हाला सांगते. एका स्त्रीने काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, मला पर्सनलला मेसेंजरवर एक मेसेज केला होता. यू आर डिझास्टर टू धिस सोसायटी. डिझास्टरचा अर्थ काय आहे तर सोसायटीला खराब करणारी लेडी किंवा अशा टाईपचे त्याचे अनेक अर्थ आहेत. सो मी तिला काय केलं, त्याच्यावर कमेंट करू शकले असते, काहीतरी लिहू शकले असते. मग माझा एक तो स्वभावही नाही, माझ्याकडे वेळही नाही आणि मी असले उद्योग कधीही करत नाही. तर मी काय केलं, अर्थात मी लेखिका आहे, मी त्याचा चांगल्या अर्थाने फायदा घेतला. मी नुसतीच लेखिका नाही तर मी सकारात्मक खूप प्रचंड प्रमाणात आहे. सो मी या कमेंटसुद्धा खूप सारे एन्जॉय करते. त्याच्यावर एक आर्टिकल लिहिलं आणि असं छान पहिलंच वाक्य लिहिलं, प्रिय सखी तू कोण आहेस मला माहीत नाही. कारण का आजकाल आपल्याला माहिती आहे की पुरुष बायकांचे प्रोफाईल बनवतात, बायका पुरुषांचे बनवतात. सो खरंच ती स्त्री होती का मला माहीत नाही. तू कोण आहेस सखी मला माहीत नाही, पण आज तुझं जे काही डिझास्टर आहात तुम्ही वगैरे असं जे काही वाचलं मी, ते वाचून मला कीव आली, मला आश्चर्य वाटलं, आनंदही झाला. आनंद एवढ्यासाठी झाला की मी या शब्दाला घेऊन आज एक छानसं आर्टिकल लिहिणार आहे. सो आर्टिकल पब्लिश झाल्यानंतर ते तिला कॉपी पेस्ट करून मी पाठवलंच. त्यानंतर तिचा एकही शब्द आजपर्यंत त्याच्यावर आला नाही, म्हणजे काहीच बोलली नाही. आणि सोशल मीडियावर मात्र त्या आर्टिकलने धिंगाणा घातला. सो मी असं सगळ्यांना सजेस्ट करेन, जेव्हा अशा बॅड कमेंट्स येत असतील तेव्हा अजिबात हलू नका. त्या बॅड कमेंटमधून तुम्हाला काय चांगलं करता येईल. आता मी लेखिका असल्यामुळे मी अतिशय उत्तम प्रकारे लिहू शकते. मी बोलत असल्यामुळे माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे किंवा इतर ठिकाणी सुद्धा लाईव्ह असतील कार्यक्रम किंवा असं, तर त्या बोलण्यामध्ये मी ह्या गोष्टी इन्क्लूड करते आणि त्याचा चांगल्या अर्थाने फायदा करून घेऊन माझी जी काही प्रगल्भता आहे किंवा माझं जे काही टॅलेंट आहे त्याच्यात चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेते. तर तुम्हालाही मी हेच सांगेन की हे जी लोक आहेत यांना झेपत नसतं काही, कधी कधी ते की ही कोणीतरी आहे मग आपल्या पुढे जाते, जेलसही असतात. खूप साऱ्या गोष्टी याच्या पाठीमागे आहेत, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. सो ते इथून आतमध्ये जाऊ द्यायचं नाही, ते तिथेच ठेवायचं. सो थँक्यू, धन्यवाद.